सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा जो काही वर्षांपूर्वी मागासलेपण आणि स्थलांतराच्या समस्यांनी ग्रासला होता, तो आता औद्योगिक क्रांतीच्या मार्गावर वेगाने पुढे सरकतोय. तब्बल 88 कंपन्यांसोबत 8,530 कोटींची भव्य गुंतवणूक आणि 10,000हून अधिक रोजगाराच्या संधी घेऊन नंदुरबार आता नव्या युगात प्रवेश करतोय. ही केवळ आर्थिक प्रगतीची कहाणी नाही, तर स्थानिक तरुण, शेतकरी आणि महिलांना सक्षम बनवण्याची एक प्रेरणादायी गाथा आहे. चला जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. राज्य सरकारच्या उद्योग विभागाने नंदुरबार आणि नवापूर परिसरात औद्योगिक वाढीला चालना देण्यासाठी एक महत्वाकांक्षी योजना आखली आहे. गेल्या 5 महिन्यात 88 कंपन्यांनी 8,530 कोटी रुपयांची गुंतवणुकीसाठी करार केले आहेत. सौर ऊर्जा, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया आणि प्लास्टिक उत्पादन आणि इतर क्षेत्रांमध्ये हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. नवापूर औद्योगिक वसाहतीत 100 हेक्टरहून अधिक जागेंवर हे प्रकल्प पुढील 3 वर्षात पूर्णपणे कार्य करत होतील. या योजनेमुळे स्थानिक तरुणांना 10,000हून अधिक रोजगारांच्या संधी मिळणार असून जिल्ह्याची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर पोहोचली. विशेष म्हणजे स्थानिक ITI आणि प्रशिक्षण केंद्रांद्वारे तरुणांना कुशल कामगार बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत, ज्यामुळे स्थानिकांना उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवले जाईल. ही योजना 3 टप्प्यात राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 लघु उद्योगांना 200 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणुकीसाठी जमीन, वीज कनेक्शन, परवाने आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात 800 कोटीहून अधिक गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या उद्योगांसाठी विशेष पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत, ज्यामध्ये रस्ते, पाणी पुरवठा आणि वीज यांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष सवलती आणि मदत कक्ष स्थापन केले जाणार आहेत. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्थानिकांना मिळणारा रोजगाराच्या संधी. याशिवाय महिला बचत गटांना अन्न प्रक्रिया उद्योगात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. उदाहरणार्थ मिरची, पपई आणि सोयाबीन सारख्या स्थानिक पिकांवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे महिलांना स्वावलंबी बनण्याची संधी मिळेल. शेतकऱ्यांसाठीही ही योजना वरदान ठरणार आहे. नंदुरबार हा जिल्हा मिरची, कापूस, ऊस, पपई आणि सोयाबीन सारख्या पिकांसाठी प्रसिद्ध आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांमुळे या शेतमालाला थेट बाजारपेठ मिळणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. मिरची उत्पादनात अग्रेसर असलेल्या नंदुरबारमध्ये चिली पार्क सारखे प्रकल्प उभारले जाणार आहेत, जे स्थानिक शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ नेण्यास मदत करतील. याशिवाय नवापूर नंदुरबार मार्गाचं विस्तारीकरण आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यास काम जोरात सुरू आहे. यामुळे माल वाहतूक सुलभ होईल आणि उद्योगांना लागणारी साधन सामग्री तसेच तयार मालाचं वितरण जलद होईल. या पायाभूत सुविधांमुळे नंदुरबार केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता एक औद्योगिक केंद्र म्हणून नवी ओळख निर्माण करणार आहे. नंदुरबारच्या या औद्योगिक क्रांतीने जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे. मागासलेपणाची ओळख पुसत हा जिल्हा आता आर्थिक समृद्धी आणि स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करतोय. स्थानिक तरुण, शेतकरी आणि महिलांना सक्षम बनवणारी ही योजना नंदुरबारला विकासाच्या नव्या पर्वात घेऊन जाणार आहे. या यशस्वी योजनेच्या पुढील प्रगतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओंकरता सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला.